जे मान्यवर आले होते प्रमुख मान्यवर त्यांना दुसऱ्या कार्यक्रमासाठी जायचं असल्यामुळे त्यांचा आम्ही प्रथम सन्मान करणार आहोत आणि त्यानंतर मुख्य हा V4 IBCL चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 या स्पर्धेचा अंतिम फेरीचा पारितोषिक वितरण सोहळा हा देखील या ठिकाणी संबंध आम्ही करणार आहोत। तत्पूर्वी जे दोन मान्यवर वेळात वेळ काढून या प्रमुख मान्यवरांचा सर्वप्रथम सन्मान केला जाईल आणि त्यानंतर मुख्य कार्यक्रमांना या ठिकाणी आम्ही सुरुवात करणार आहोत। थोडीशी लाईट बंद करा। नाही असू दे, आपली तर चालू करूया। दोन्ही संघातील सर्व खेळाडूंना उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांना मी नम्र विनंती करतो की या मुख्य व्यासपीठाच्या या मान्यवर कक्षाच्या समोर आपण एकत्र यायचं आहे, जेणेकरून हा अंतिम फेरीचा पारितोषिक वितरण सोहळा या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आम्हाला संपन्न करता येईल, या ठिकाणी पार पाडता येईल। मी सर्व मान्यवरांना या ठिकाणी सर्व खेळाडूंना दोन्ही संघातील सर्व खेळाडू तसेच उपस्थित मैदानावरील सर्व क्रिकेट रसिक आपल्याला सर्वांना विनंती करतो, नम्र विनंती करतो, आपण या व्यासपीठाच्या समोर एकत्र या ठिकाणी यायचं आहे। सन्माननीय सागरजी नांजी सर यांचा या ठिकाणी सर्वप्रथम सन्मान होणार आहे। V4 IBCL कन्सल्टन्सी LLPच्या वतीनं सन्माननीय गोव्यातील उद्योजक सन्माननीय सागरजी नांजी साहेब यांचा या ठिकाणी सन्मान करण्याची विनंती करतो। माजी जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय सौ श्वेताताई कोरगावकर मॅडम यांना जरा पुन्हा एकदा मी विनंती करतो, दोन्ही संघातील सर्व खेळाडू आणि जे क्रिकेट रसिक या मैदानावरती उपस्थित आहेत त्यांनी कृपया व्यासपीठाच्या समोर या। त्यानंतर आपले अजून एक मान्यवर ज्यांचा आम्ही सन्मान करणार आहोत, कारण त्यांना दुसऱ्या कार्यक्रमासाठी जायचं आहे, चंदनजी नाईक सर यांचा या ठिकाणी श्यामभाई काणेकर आपल्याला विनंती करतो की आपला त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन या स्पर्धेप्रसंगी उपस्थित राहिल्याबद्दल या ठिकाणी आपण सन्मान करायचा आहे। त्यानंतर सन्माननीय सिद्धेशजी नाईक सर आपल्याला देखील विनंती करतो आणि मैदान परिसरामध्ये बांदा गावच्या प्रथम नागरिक सरपंच मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। प्रियांका ताईंचं आगमन, रुपाली ताईंचं आगमन विनंती असेल आपण या व्यासपीठावर। यानंतरचा सन्मान होतोय सन्माननीय या ठिकाणी सरपंच महोदयांच्या शुभ हस्ते, प्रियांका ताईंच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान होतोय। गोव्यातील उद्योजक सन्माननीय सिद्धेशजी नाईक यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। त्याचबरोबर बांदा गावच्या ग्रामपंचायत सदस्य सौभाग्यवती रुपाली शिरसाट मॅडम यांचं देखील आगमन होतंय, त्यांचंही मनापासून आम्ही या अंतिम फेरीच्या पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी या व्यासपीठावरती सहर्ष स्वागत करतो। सर्व मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान झालेला आहे। जे मान्यवर या स्पर्धेस वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल पुनश्च एकदा सर्व या V4 IB कन्सल्टन्सी LLPच्या वतीनं V4 IBCL चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 या स्पर्धेच्या निमित्तानं या सर्व प्रमुख मान्यवरांचं पुनश्च एकदा आम्ही मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो।
यानंतर आपण मुख्य पारितोषिक वितरण सोहळ्याकडे वळण्या अगोदर या प्रसंगी जे मान्यवर उपस्थित आहेत त्यातील आदित्य बिर्लाचे आमचे सन्माननीय सूर्यवंशी सर, सर्वांचं मगाशी स्वागत झालेलं आहे. पुन्हा एकदा या सर्व मान्यवरांचं शब्दसुमनाने स्वागत मी या ठिकाणी करतो आणि सूर्यवंशी सर आपल्याला विनंती करतो की या स्पर्धेच्या निमित्तानं आपलं बहुमूल्य असं मार्गदर्शन उपस्थितांना आपण करावं. मी सचिन सूर्यवंशी, आदित्य बिर्ला रेस्ट ऑफ महाराष्ट्र हेड. तुम्ही आमच्या कंपनीला, प्लॅटफॉर्मला इतका सुंदर सहभाग दिला, एवढा सुंदर तुम्ही सपोर्ट केला आमच्या ब्रँडला, तुम्ही इतक्या सुंदर पद्धतीने तुम्ही याला एक्सपान्शन मोडमध्ये आणलं आणि मी खरोखर तुमच्या सगळ्यांबरोबर V4च्या टीमचं सगळ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो की तुम्ही आम्हाला सांभाळून घेतलं आणि तुमच्या सपोर्टमुळे आदित्य बिर्ला मनी कॅपिटल इथपर्यंत पोहोचली. थँक्यू सो मच. थँक्यू मान्यवर. धन्यवाद. धन्यवाद सूर्यवंशी सर. यानंतर या बांदा गावचे ज्येष्ठ खेळाडू या नात्यानं मी मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो. आदरणीय श्री श्यामभाई काणेकर आपल्याला. नमस्कार मंडळी, सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित क्रीडा रसिक. आज आदित्य बिर्ला ग्रुप या फायनान्स यांच्या सहकार्याने या ठिकाणी एक भव्य स्पर्धा पार पडलेली आहे. लोकांचा फायनलमध्ये थोडासा विरस झाला, तरी पण गेले 3-4 दिवस या मैदानाला जे चैतन्य आणि जी ऊर्जा मिळाली ती या ठिकाणी महत्त्वाची आहे. खेळात हार जीत असतेच. मला मकरंद तोरसकर दिसतोय, बाळगे आकेरकरांनी त्याका लिंबू दिला असा काल कोणतरी तिकडे सांगत होतो. त्याच्यामुळे तो सतत जिंकता. काय अभिनंदन मकरंद, आणि मकरंदच्या टीमचं सुद्धा अभिनंदन. आणि जे हारलेले आहेत ती सुद्धा टीम आपलीच आहे. खेळामध्ये असं घडतं. आपण गेल्या वर्षीच बघितलंय की आपल्या भारताची अख्खी टीम 46 धावात न्यूझीलंड विरुद्ध सगळी गारद झाली होती. त्यामुळे कधी कधी दिवस वाईट असतो, अटीतटी होत नाही, परंतु लोक येतात अपेक्षेने काहीतरी अटीतटी होणार म्हणून त्यांचा थोडासा अपेक्षाभंग झाला. तरी पण विजेत्यांचं अभिनंदन आणि उपविजेत्यांचं सुद्धा अभिनंदन. त्यांनी अधिक तयारी करावी आणि थोडीशी ईश्वराकडे प्रार्थना करा चांगलं नशीब मिळण्यासाठी. एवढेच बोलून 2 शब्द संपवतो. धन्यवाद श्यामभाई. आता कारण नितीन नाईक सर. धन्यवाद. मुख्य पारितोषिकाकडे वळण्यापूर्वीच अगदी या निमित्तानं मान्यवरांची आणि या ठिकाणी रंगमंचाची या ठिकाणी परवानगी घेऊन काही अशा व्यक्तिमत्वांचे या निमित्तानं मी सन्मान करेन किंवा या ठिकाणी त्यांचे आभार मानेन जे सातत्यानं V4 टीमसोबत होते. सातत्यानं त्यांच्या सहकार्यामुळं या ठिकाणी एक दर्जेदार असं आयोजन झालं. त्यामध्ये सन्मान्य ऋषी हरमलकर, अभय नाईक, रवींद्र हरमलकर, पप्प्या निबरे, क्षितिज भोगटे, शंकर निबरे, शैलेश बेडे, प्रतीक हरमलकर, मंदार धामापूरकर, आपा धामापूरकर, सागर मोरिये, शंकर परब, साहिल वीर, गौरव नाटेकर, रुपेश बांदेकर, बाबू गवळी, अमजद खान, सुरेश खामकर, त्याचबरोबर मी म्हणेन बाबू डिसोजा आणि त्यांची संपूर्ण परिवार ज्यांनी खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या निमित्तानं आम्हाला या ग्राउंडसाठी योगदान दिलं. ते सन्माननीय हनुमंतजी आळवे, विलासजी आळवे आणि समस्त आळवे परिवार. त्याचबरोबर सन्माननीय निलेशजी महाजन, मंदार धामापूरकर, आपा धामापूरकर, साहिल वीर आणि अभय नाईक या सगळ्यांना या निमित्तानं धन्यवाद देईन. कार्यक्रम इतका दर्जेदार होता की 5 दिवसांचा हा ऐतिहासिक प्रवास कधी सुरू झाला कधी समाप्त झाला समजलंच नाही. ताई, खरं तर तुम्ही शेवटच्या टप्प्यामध्ये या कार्यक्रमात सहभागी झालात.
मी म्हणेन अगदी बुधवारपासनं या त्रिकुटानं म्हणजे अगदी विपोरच्या या टीमनं या प्रत्येक क्षेत्रामध्ये एक दर्जेदार अशा प्रकारचं आयोजन केलं होतं. मी अगदी माझ्या समालोचनामध्ये म्हटलं पैसे सगळ्यांच्याच खिशात असतात, परंतु ती खऱ्या अर्थानं दातृत्वाची भावना काही मोजक्याच जणांमध्ये असते. आणि त्यासाठी विशेष करून मी माझ्या सूत्रसंचलनामध्ये एक शब्द वापरतो. जसं सोन्याच्या दागिन्यात हिरा घातला ना की मग तो दागिना सोन्याचा नाही तर तो हिऱ्याचा संबोधला जातो. तर माणसाचं देह हे जर सोनं आहे तर त्याने केलेलं ते उत्तम कार्य मी म्हणेन तो हिरा आहे. जसं त्या हिऱ्यामुळे सोन्याचं महत्त्व वाढतं तसंच त्या केलेल्या कर्मामुळे या देहाचं सुद्धा महत्त्व वाढलं. आणि व्ही4च्या या सगळ्या टीमना मी खऱ्या अर्थानं धन्यवाद देईन की खरोखरच कुठच्याही प्रकारची अपेक्षा न करता एक दर्जेदार कार्यक्रम हवा या उद्देशानं एक जबरदस्त असं ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या या पाटेश्वर मैदानावर या सामन्याचं आपण आयोजन केलं. पुनश्च एकदा तुमच्या भावी वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा देईन आणि या ठिकाणी आपण पारितोषिकाला सुरुवात करतो. सर्वप्रथम ही जी महत्त्वपूर्ण जागा आहे, जी महत्त्वाची जागा आहे मान्यवर कक्षासाठी आणि आमच्या समालोचन कक्षासाठी, ती ज्यांनी उपलब्ध करून दिली ते बाबू डिसोजा आणि त्यांचा परिवार. आपल्याला मी विनंती करतो आपण या व्यासपीठावरती यायचं आहे. आपला या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं या स्पर्धेचा औचित्य साधून आपला सन्मान केला जाणार आहे. मी बाबू डिसोजा आणि त्यांच्या कुटुंबियांना या ठिकाणी विनंती करतो की आपण या आपल्या सन्मानाचा स्वीकार या ठिकाणी येऊन करायचा आहे. त्यानंतर या मैदानावरती मोफत आम्हाला विजेची व्यवस्था करून देणारे सन्माननीय निलेशजी महाजन सर यांचा या ठिकाणी आपण विशेष गौरव करणार आहोत. मी निलेशजी महाजन आपल्याला विनंती करेन की आपण या व्यासपीठावरती या आणि आपल्याला दिलेला सन्मानाचा आपण कृपया स्वीकार करावा. या निलेशजी. मोफत विद्युत पुरवठा बाबू आलेला आहे. बाबू या निलेशच्या वतीनं बाबू आलेला आहे. बाबू डिसोजा आलेला आहे ज्याने ही जागा उपलब्ध करून दिली. बाबू आणि त्यांच्या कुटुंबियांचं खरंच कौतुक आहे. मी विनंती करतो शिरसाट मॅडम आपल्याला की बाबू डिसोजा आणि त्यांच्या कुटुंबियांचं या प्रसंगी आपण या ठिकाणी एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. जागा ही अगदी मोफत त्यांनी उपलब्ध करून दिली. या ठिकाणी काही झाडं देखील होती ते देखील कटिंग करण्याची अनुमती त्यांनी दिली आणि एक सुंदर परिसर या ठिकाणी त्याच्यामध्ये निर्माण झाला. निलेशजी महाजन यांचा सन्मान होतो. यानंतर या संपूर्ण कार्यात एक चांगली व्यवस्था विजेची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून झाली ते निलेशजी महाजन. त्यानंतर आपण सन्मान करूया सन्माननीय धामापूरकर बंधू आपा आणि मंदार. सातत्यानं जी स्पर्धा असतात त्या प्रत्येक स्पर्धांसाठी या कुटुंबियांचं फार मोठं योगदान असतं. आपा धामापूरकर मंदार धामापूरकर विनंती असेल आपलाही सन्मान केला जातो या मैदानावर. त्यानंतर साहिल वीर यांना मी निमंत्रित करेन की एक स्पर्धेच्या निमित्त आपण सुद्धा आपल्या परीनं एक छान योगदान दिलं. आपलाही सन्मान या निमित्तानं केला जातोय. साहिल वीरच्या वतीनं त्यांचे प्रतिनिधी म्हणून कौशल या कौशल बांदा सरपंच प्रियांका ताईंच्या शुभ हस्ते साहिल वीर यांचा सन्मान होतोय. कौशल या ठिकाणी हा प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान स्वीकारतायत. यानंतर सन्मान होतोय आमच्या स्पर्धेचे मुख्य पंच. काय दर्जेदार सुमार दर्जाची कामगिरी. या स्पर्धेचे मुख्य पंच सर नाना नाईक यांचा सन्मान होतोय. मी विनंती करतोय मान्यवर कक्षामधून श्वेताताई आपल्याला की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. पंच नाना नाईक मॅन फ्रॉम शिरोडा.
यानंतर मी विनंती करेन सिंधुदुर्ग जिल्हा हौशी क्रिकेट संघटनेचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य अनिल हळदिवे सर आपल्याला की या स्पर्धेचे दुसरे पंच सन्मान्य राजू रेगे सर मॅन फ्रॉम कौठणी यांचा सन्मान चिन्ह देऊन त्यांचा आणि एक प्रेमाचं प्रतीक म्हणून त्याचा जो त्याला सन्मान दिला जातो त्यांना सन्मानित करायचा आहे. पंच राजू रेगे. राजू रेगी सरांचा सन्मान होतोय. मॅनफॉर्म कौठणी या स्पर्धेच्या निमित्तानं मुख्य पंचांच्या भूमिकेत होते. त्यानंतर अजून एक सन्मान होतोय. खऱ्या अर्थानं या स्पर्धेला ज्यांनी ग्लॅमरस प्राप्त करून दिलं आपल्या अनोख्या शैलीनं सावंतवाडीचे सुपुत्र तथा न्यूझीलंडचे माजी पंच सन्मान्य बिली बाउडन यांची आठवण सातत्यानं ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मैदानावर घडली ते सन्माननीय महेशजी डोंगरे साहेब यांचं स्वागत होतंय. श्यामबाई आपल्याला विनंती असेल महेशजी डोंगरे यांचा आपण सन्मान करावा. महेशजी डोंगरे 1992 सालापासून खरं तर न्यूझीलंड क्रिकेट संघाचे फॅन आहेत. ते डाय हार्ट फॅन म्हणून ओळखले जातात आणि त्यांच्याच शैलीमध्ये या ठिकाणी ते पंचगिरी त्यांच्याच बिली बाउडनच्या स्टाईलमध्ये ते पंचगिरी करताना दिसतात. यानंतर ज्यांनी आपल्या बहारदार समालोचनानं आपल्या ओघवत्या वाणीनं गेले 5 दिवस सर्व क्रिकेट रसिकांना या ठिकाणी मंत्रमुग्ध करून ठेवलं ते आमचे समालोचक श्री नितीन नाईक सर यांचा सन्मान होतोय. मी सन्माननीय नाईक सरांना अजित नाईक सर आपल्याला विनंती करतो की आपण नितीन नाईक सरांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. त्यानंतर आमचे अजून एक दुसरे समालोचक त्यानंतर या स्पर्धेच्या निमित्तानं सातत्याने या 5 दिवसाच्या प्रवासात आमच्या सोबत असणारे एक सावंतवाडीचा अजून एक गोड मंजूळ आवाज आपल्या समोर या निमित्तानं सादर झाला. अजून एक आमचे मार्गदर्शक मित्र मी हा सन्मान करण्याची विनंती करतोय सन्माननीय सतीशजी एडवे यांना आणि सन्मान होतोय सावंतवाडीचा बुलंद आवाज सन्माननीय गुरु चिटणीस समालोचक यांचा सन्मान होतोय. त्यानंतर सन्मान होतोय या स्पर्धेच्या निमित्तानं एक दर्जेदार सुमधुर आवाजाची जादू मराठीच्या माध्यमातून सुद्धा आपण या मैदानावर अनुभवली. ज्यानं खऱ्या अर्थानं व्हॉइस ऑफ वेंगुर्ला परबवाडा असं संबोधलं गेलं. एक छान सुंदर मराठीचा गोड मंजूळ आवाज आपल्या समोर सादर झाला. या स्पर्धेच्या निमित्तानं समालोचन क्षेत्रामध्ये ते सन्माननीय समालोचक योगेश परब यांचा सन्मान केला जातोय आणि संदीपजी आपल्याला विनंती असेल संदीपजी नाटेकर यांच्या शुभ हस्ते हा संदीप एडवे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. आमचे गोड मंजूळ गळ्याचे समालोचक योगेश परब यांचा सन्मान. त्यानंतर आम्ही जरी अनुभवी असलो तरी आमच्याबरोबर काही युवा समालोचकांना देखील या स्पर्धेमध्ये ऋषी हरमलकर आणि त्यांच्या सगळ्या टीमनं या ठिकाणी संधी दिली. त्या युवा समालोचकांचा देखील गौरव करण्याची आता मात्र वेळ येऊन पोचते. त्यातील एक युवा समालोचक बांदा गावचा स्थानिक समालोचक परवेज आगा आपल्याला विनंती करतो की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण व्यासपीठावरती उपस्थित व्हावं आणि हा सन्मान परवेज आगा यांना प्रदान करतील सन्माननीय सुनीलजी येडवे सर. परवेज आगा एक युवा समालोचक उभरता सितारा समालोचन क्षेत्रातला परवेज आगा याचा गौरव केला जातोय. यानंतर सन्मान होतोय अजून एक आमचे समालोचक खऱ्या अर्थानं बांदेचा लाडला मैं आपका लाडला असं संबोधित ज्याने आपल्या समालोचनाची सुरुवात केली तो बांदेचा गुरु बांदेकर यांचा सन्मान होतोय आणि हा सन्मान करतील मडुरा गावचे सरपंच तथा अचानक संघाचे माजी खेळाडू सन्माननीय उदय शेठ चिंदरकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय गुरु बांदेकर यांचा. अजून एक युवा समालोचक जो मालवणी भाषेमध्ये आपलं अधिराज्य गाजवतो. बादल चौधरी नंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मालवणी समालोचक म्हणून ज्याची खरं तर ओळख आहे तो शेर्ले गावचा सुपुत्र
आणि ज्याला व्हॉइस ऑफ शेर्ले देखील म्हटलं जातं, तो आमचा युवा समालोचक साहिल खोबरेकर याचा या ठिकाणी सन्मान करण्याची वेळ आली आहे। साहिलला विनंती करतो या ठिकाणी आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचा आहे आणि सन्मान करण्याची मी विनंती करतो माजी पंचायत समिती सदस्य सन्माननीय शीतलजी राऊळ सर आपल्याला। साहिल खोबरेकरचा सन्मान होतो नितीनजी। यानंतर सन्मान होतो या स्पर्धेच्या निमित्ताने एक देखणी नीटनेटक्या आयोजनाची नियोजनाची स्पर्धा, तितकंच अप्रतिम गुणलेखन ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी झालं। अतिशय कुठच्याही प्रकारची अडचण न येता या स्पर्धेसाठी आपल्या सुवाच्य आणि देखण्या हस्ताक्षरामध्ये या संपूर्ण स्पर्धेचा ज्यांनी लेखाजोखा मांडला ते या स्पर्धेचे गुणलेखक आमचे मित्र क्षितिज भोगटे यांचा सन्मान केला जातोय आणि सन्मान करण्याची विनंती करतोय IB टीमचे अजून एक मेंबर ज्यांची खास करून ओळख या स्पर्धेच्या निमित्ताने दिसली ते सन्माननीय अमजद खान यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय क्षितिज भोगटे यांचा। नक्कीच क्षितिजचं अक्षर एवढं सुंदर आहे ना की लकी नुसती स्कोर बोर्डवर तरी नजर फिरवली तरी त्याने काय लिहिलंय काय मूल्यांकन केलं याची नक्कीच क्षितिजचं खऱ्या अर्थाने खरं कौतुक केलं पाहिजे। त्यानंतर ज्याला व्होल हँड सोल असं म्हटलं जातं, बांदा क्रिकेट बोर्डचा अध्यक्ष देखील तो म्हणतो आणि रोहित शर्माचा जबरी फॅन 45 नंबरचा आकर्षण असलेला बंड्या परब याचा सन्मान होतोय। बंड्या परब आपल्याला विनंती करतो, मी विनंती करतो अमित लाड सर आपल्याला या छोटा पॅकेट बडा धमाका ऑक्शन स्पेशलिस्ट बंड्या परब यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे। बंड्याकडे एवढं रेकॉर्ड आहे, कोणता खेळाडू कोणत्या ठिकाणी कोणत्या खेळाडूने कोणती कामगिरी केली हे अचूकपणे बंड्या या ठिकाणी सांगतो। बंड्या परब ऑक्शन स्पेशलिस्ट होल अँड सोल बंड्या परब। त्यानंतर या जी विकेट आहे ती विकेटची पॉपिंग क्रीज ती लाईन्स त्याच्यानंतर ज्या दोन्ही बाजूने पिचच्या रिस्ट्रिक्ट लाईन आखल्या जातात ती आखण्याची जबाबदारी ग्राउंड्समनच्या भूमिकेत या ठिकाणी ज्यांनी लाभली यांनी निभावली ते सन्माननीय श्री भाई म्हाडगुत यांचा सन्मान करण्याची वेळ आहे। मी भाई म्हाडगुत आपल्याला विनंती करतो की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण देखील व्यासपीठावरती उपस्थित व्हायचं आहे। त्याच्या वतीनं सर्वेश मुळे आपल्याला विनंती करतो आपण सर्वेश मुळे आपल्याला विनंती करतो आपण त्याच्या भाई माडगुतांच्या वतीनं त्यांचा सन्मान स्वीकारण्याचा मी सन्मान देण्याची विनंती मी करेन। अब्दुल पिंजरेवाला सर आपल्याला विनंती करेन आपण या ठिकाणी भाई माडगुत यांच्या वतीनं सन्मान स्वीकारण्यासाठी जे मुळे आलेले आहेत त्यांचा आपण गौरव करायचा आहे। त्यानंतर मी श्रवण वरदराज सरांना विनंती करतो पुढचा सन्मान करण्याची। आपल्या या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला विशेष असं सहकार्य केलं ते सन्माननीय अजय परब नागझरकर यांचा या ठिकाणी सन्मान करण्याची विनंती करतो। मी अजय परब आपल्याला विनंती करतो की आपण या ठिकाणी आपल्याला दिला जाणारा सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। अजय परब या, त्यांच्या वतीनं ते नसतील तर बिट्टू परब आपल्याला विनंती करतो आपण या, जरा लवकर या। या क्षितिज त्यांच्या वतीनं या ठिकाणी पुरस्कार स्वीकारतो, त्यांचा सन्मान स्वीकारतोय। अजित गायकवाड यानंतरचं सन्मान वितरित करतील। मकरंजी तुरस्कर आपल्याला विनंती असेल आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं। मकरंजी या। हे ग्राउंड जे एवढं नीटनेटक्या अवस्थेमध्ये आहे ते नीटनेटक्या अवस्थेत राखण्याचं ते ठेवण्याचं काम अगदी पहिल्या दिवसापासून ज्यांनी चोखपणे पाडलं ते आमचे प्रथमेश उर्फ पप्या निब्रे। आपल्याला विनंती करतो आपण या, आपल्याला एक सन्मान दिला जाणार आहे त्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे। पप्या आपल्याला विनंती करतो या जरा लवकर पप्या।
आपल्याला सन्मान दिला जातो। अजित गायकवाड सर यांच्या हस्ते पप्या निबरे यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। पप्या निबरे यांचा सन्मान झाल्यानंतर दुसरा सन्मान ज्याने पहिल्या दिवसापासून अभयजी नाईक या आपला देखील या ठिकाणी या प्रसंगी आम्ही सन्मान करणार आहोत। अगदी पहिल्या दिवसापासून ज्यांच्या ही स्पर्धा सुंदर रीतीनं या ठिकाणी संपन्न होण्यासाठी ज्यांचं मोलाचं सहकार्य आहे, अगदी ते मैदानावरती पंच जेवायला गेल्यानंतर पंचाची भूमिका असू दे किंवा इतर बाकीच्या सर्व आयोजनातल्या भूमिका असू दे, अभयजी नाईक यांचा या ठिकाणी सन्मान केला जातो। एकदा जोरदार टाळ्या अभयजींसाठी आपण वाजवूया। त्यानंतर अजून एक सन्मान होतोय। खरं तर ही स्पर्धा देखणी नीटनेटक्या आयोजनाची प्रत्येक विभागावर ज्या व्यक्तिमत्वाची विशेष करडी नजर होती, अगदी टी शर्ट्स असतील, सगळे चेंडू असतील, डीजे असेल, सगळ्यांच्याच व्यवस्थेसाठी ज्यांचं विशेष करून कटाक्ष ज्यांच्या एका फोनवर इथले सगळ्या गोष्टी चालायच्या ते ऋषी हरमलकर यांचा सन्मान होतोय। आणि मी विनंती करतोय सन्माननीय अजय शेट्टी सर आपल्याला आपल्या शुभ हस्ते, अक्षय शेट्टी सर आपल्याला आपल्या शुभ हस्ते सन्माननीय ऋषी हरमलकर यांचा आपण सन्मान करावा। सागर हरमलकर सर। त्यानंतर अजून एक व्यक्तिमत्व ज्यांच्यामुळे ही स्पर्धा अगदी छान सुंदर वातावरणामध्ये समाप्त झाली। मी सर्व स्पर्धा संयोजक सागरजी हरमलकर आपल्याला विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा। आणि सन्मान होतोय सन्माननीय शंकर निबरे यांचा सन्मान होतोय। सागरजी हरमलकर आपल्याला विनंती असेल आपण हा सन्मान करावा। राजेशजी गोयकर विनंती असेल आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं। त्यानंतर सन्मान होतोय बांदा शहरात प्रथमच या ठिकाणी tenniscricket.in या वाहिनीवरनं, जी क्रीडा रसिकांची आवडती वाहिनी, या वाहिनीवरनं या स्पर्धेचं प्रक्षेपण घराघरात झालं। त्या tenniscricket.in ला एक फोन केल्यानंतर गौरवजीनं अगदी कुठचीही या ठिकाणी आडकाठी न घेता या स्पर्धेसाठी आपलं योगदान दिलं। त्या tenniscricket.in चा या निमित्तानं आपण गौरव करतो। आणि सन्माननीय सागरजी हरमलकर आपल्याला विनंती असेल आपण हा सन्मान करावा। tenniscricket.in गौरव सावंत त्यांचे प्रतिनिधी यांचा हा सन्मान केला जातोय। अनिकेत स्पर्धेसाठी छायाचित्रणाची जबाबदारी अगदी पहिल्या दिवसापासून ज्यांनी सांभाळली ते सन्माननीय आमचे मित्र प्रमोदजी कळगुटकर यांचा सन्मान केला जातोय। आणि हा सन्मान करण्याची विनंती करतोय सूर्यवंशी साहेब आपल्याला विनंती करतोय की आपण हा सन्मान करावा प्रमोदजी कळगुटकर यांचा। नाही सर, ओके नेक्स्ट घे। त्यानंतर या ठिकाणी मान्यवर कक्षामध्ये उपस्थित समस्त आमचे मान्यवर ज्यात वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेत त्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाला मजा आली। स्पर्धा संयोजक सुनीलजी नाईक आपल्याला विनंती करतोय आपण या सगळ्याच मान्यवरांचा सन्मान करूया। सन्माननीय सूर्यवंशी साहेब यांचा सन्मान केला जातोय। यानंतर सन्मान करूया सन्माननीय समीरजी सावंत साहेब जे खास मुंबईवरनं एअर इंडिया मुंबईवरनं या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपली उपस्थिती दर्शवत आहेत। सन्मान केला जातोय सन्माननीय समीरजी सावंत साहेब यांचा। त्यानंतर सन्मान करूया आजच्या कार्यक्रमाला ज्यांची प्रमुख उपस्थिती होती ते माजी जिल्हा परिषद सदस्य तथा बीजेपीच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा श्वेताताई कोरगावकर
यांचा सन्मान होतोय आणि विनंती करतोय सुनील सर आपल्याला आपल्या शुभ हस्ते आपण हे सन्मान करावे. स्पर्धा संयोजक या नात्यानं या ठिकाणी अगदी आदरातिथ्य केलं जातं. त्यानंतर सन्मान होतोय बांदा गावच्या प्रथम नागरिक आणि नेहमीच या सगळ्याच युवांसोबत असणारं व्यक्तिमत्व प्रियांका ताईंचा या ठिकाणी सन्मान होतोय. त्यानंतर सन्मान होतोय बांदा ग्रामपंचायत सदस्य रुपालीताई शिरसाट यांचा सन्मान होतोय. त्यानंतर सन्मान होतोय अचानक संघाचे बुजुर्ग आणि माजी खेळाडू ज्यांचा सातत्याने आशीर्वाद आपल्याला लाभतो ते श्यामभाई काणेकर यांचा या निमित्तानं आपण सन्मान करतो. अचानक संघाचे अजून एक बुजुर्ग खेळाडू माजी खेळाडू सतीशजी एडवे यांचा सन्मान केला जातोय. त्यानंतर सन्मान केला जातोय अचानक संघाचे अजून एक बुजुर्ग खेळाडू अजितजी नाईक अजितजी नाईक यांचा सन्मान केला जातोय. यानंतर सन्मान केला जातोय क्रिकेटचे अजून एक दर्दी रसिक एक उत्कृष्ट खेळाडू तथा पंचायत समितीचे सन्माननीय माजी उपसभापती आमचे मित्र शीतलजी राहुल साहेब यांचा सन्मान होतोय. अचानक संघ आणि हे परिसर विशेष करून ज्याचा सातत्याने उल्लेख होत असतो आणि खऱ्या अर्थानं या परिसरात घडलेलं अजून एक व्यक्तिमत्व जे आज मडुरा गावामध्ये प्रथम नागरिक या पदावर कार्यरत आहेत सागरजींचे मित्र सन्माननीय उदयशेठ चिंदरकर यांचा सन्मान होतोय. यानंतर संदीपजी एडवे यांचा सन्मान होतोय. संदीपजी एडवे अजून एक बुजुर्ग माजी खेळाडू त्यांचा सन्मान केला जातोय. यानंतर सन्मान करूया सन्माननीय संदीपजी यांचा सन्मान संदीपजी एडवे सुनील एडवे आपला सन्मान केला जातोय. आणि अगदी ऋषी एकतर यानंतरचं मोठं वातावरण किंवा ते सगळं या ठिकाणी उत्साह असेलच परंतु आपलं एक क्रमप्राप्त कर्तव्य लागतं कारण आपलं असं एक व्यक्तिमत्व ज्यानं या खऱ्या अर्थानं मोसमात आपली मक्तेदारी सिद्ध केली ते सन्माननीय सलग 6 विजेतेपदाचे मानकरी आणि त्याचे ओनर म्हणून आजच्या या कार्यक्रमाला ज्यांची विशेष उपस्थिती होती ते सन्माननीय एक मिनिट मकरनभाई तोरसकर यांचा आपण सन्मान करतो. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत मकरनभाईंसाठी. या परिसरातलं यानंतर अजून एक व्यक्तिमत्व छायाचित्रकार किंवा क्रिकेटचे दर्दी रसिक सातत्याने या मैदानावरची ओढ घरी बसून देत नाहीत असे अजून एक आमचे जवळचे मित्र सन्माननीय राजेश गोवेकर यांचा सन्मान होतोय. ऋषी डीजे सुजलला आपण निश्चित घेऊया. अजून एक या लिस्ट मधलं नाव मी म्हणेन अगदी सुनील भाईंची परवानगीनं की अगदी पहिल्या दिवसापासून अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आमच्या सोबत या प्रवासात अखंडपणे तुमचा प्रतिनिधी म्हणून आमच्या बरोबर ठाम असणारं एक दर्जेदार देखणं व्यक्तिमत्व सन्माननीय अमजद भाईंचा आपण या ठिकाणी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी सन्मान करूया. अमजद खान या स्पर्धेच्या निमित्तानं V4IB ग्रुपला या ठिकाणी एक फार मोठं योगदान त्यांचाही सन्मान केला जातोय. आणि यानंतर मी म्हणेन मान्यवर कक्षाला सुद्धा या निमित्तानं अगदी ठासून आणि जबाबदारीने सांगेन एक 20 वर्षीय उमदा तरुण
जो या क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं आपलं साम्राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. वय वर्ष फक्त 20. एक मोठी इन्व्हेस्टमेंट, मी म्हणेन नुसती इन्व्हेस्टमेंटच नाही केली तर खऱ्या अर्थानं एक जबरदस्त असं या क्षेत्रामध्ये काम केलं. छोटा पॅकेज बडा धमाका. आमचा सुजल डीजे, ज्याला खूप चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या. स्पर्धा खूप सुंदर झाली. परंतु आणि सुजलसाठी या ठिकाणी अमजद खान यांच्याकडून हे 1000 रुपयाचं पारितोषिक. सुजल अमजदजी खान V4 ग्रुप यांच्याकडनं या ठिकाणी हे 1000 रुपयाचं रोख पारितोषिक या सुंदर कामगिरीसाठी. चला ओव्हर टू यू योगेश, आपण वैयक्तिक पारितोषिकांकडे बोलतोय. वैयक्तिक पारितोषिकामध्ये सर्वप्रथम आपण या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अर्थात बेस्ट फिल्डर याचा सर्वप्रथम गौरव करणार आहोत. आणि बेस्ट फिल्डर अर्थात उत्कृष्ट क्षेत्ररक्षक मी शिरसाट मॅडम आपल्याला विनंती करतो की बेस्ट फिल्डर उत्कृष्ट क्षेत्ररक्षकच्या खेळाडूंचा आपण या ठिकाणी गौरव करावा. शिरसाट मॅडम आपल्याला विनंती करतो आपण बेस्ट फिल्डर किंवा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक याचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अर्थात बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट ठरतोय गौरांग साळगावकर, गौरव स्पोर्ट्स बांदा. थोडेसे खेळाडूंना मी विनंती करेन थोडेसे अलर्ट राहा, कारण पारितोषिकांची खैरात होते. सगळेजण जरा पुढे या. बांदेश्वर, शिरोडा संघ आणि गौरव स्पोर्ट्स थोडीशी गाडीतून बाहेर या. तुमचं कौतुक मित्रांनो होत आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. बेस्ट विकेट कीपर यानंतरचं पारितोषिक. बेस्ट विकेट कीपर ऑफ दिस टुर्नामेंट. खऱ्या अर्थानं अधिराज्य गाजवत या संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट यष्टिरक्षणाची जबाबदारी ज्या खेळाडूनं केली. नुसतं यष्टिरक्षण नव्हतं तर सामना आपल्या हातात 100% आला याची खात्री झाल्यानंतर ते 6 चेंडू सुद्धा आजमावण्याचा त्यानं प्रयत्न केला. तो कॅप्टन कूल, कॅप्टन ऑफ सिंधुदुर्ग ठरतोय या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट यष्टिरक्षक. मी प्रियांकाताईंना विनंती करेन रोख स्वरूपात आणि हा चषक त्यांनी वितरित करायचा आहे. कॅप्टन ऑफ सिंधुदुर्ग गोपाल बटा. सगळे खेळाडू थोडेसे पुढे या, विनंती असेल मित्रांनो. यानंतर पुढचा वैयक्तिक स्वरूपातला पुरस्कार अर्थात उत्कृष्ट गोलंदाज अर्थात बेस्ट तो देण्या अगोदर आपण आता वळतोय अंतिम सामन्याचा सामनावीर. खरं तर जो मैदानात उतरला त्यानं आला, बघितलं आणि लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 उत्तुंग षटकार लगावले आणि सामन्याचं चित्र हे निश्चितपणे त्यांच्या संघाच्या बाजूनं झुकवलं. रघुवीर सारख्या एका युवा गोलंदाजांवरती या ठिकाणी दबाव टाकला. 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले, ज्याला आम्ही नेहमी प्रेमानं म्हणतो जिसकी है सूरत खूबसूरत वो है दाजी धुरत. मॅन ऑफ द मॅच ऑफ फायनल दाजी धुरत, श्री बांदेश्वर 11 शिरोडा संघाचा हा खेळाडू. त्यानंतर दाजी धुरत अतिशय देखणे फटके, त्याचबरोबर मला वाटतं षटकारांची हॅट्रिक या मैदानावर VB ग्रुपकडनं या ठिकाणी रोख. त्यानंतर या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज मी म्हणेन या ठिकाणी नुसती गोलंदाजी नाही तर आग ओकणारी गोलंदाजी. मातब्बर या ठिकाणी गोलंदाज आपण बघितले, पण ही गोलंदाजी साकारत असताना आपल्या संघाला महत्त्वपूर्ण विजय ज्यांच्या गोलंदाजीमुळे प्राप्त झाला. याच मैदानावर कदाचित हा दुसरा बहुमान असेल आणि गोलंदाज ठरतोय श्री बांदेश्वर 11 शिरोडा संघाचा निखिल गावडे. निखिलचा सन्मान करण्याची विनंती मी करतो. अचानक बांदा संघाचे माजी खेळाडू आणि त्यावेळी आग ओकणारे गोलंदाज, एका गोलंदाजाच्या हस्ते एका गोलंदाजाचा सन्मान होतोय. निश्चित कौतुक झाला पाहिजे, टाळ्या वाजल्या पाहिजेत निखिलसाठी. स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज, अतिशय बहारदार फटकेबाजी, तुफानी फटकेबाजी, अगदी सुरुवातीपासूनच संपूर्ण स्पर्धेवर एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून आपलं अधिराज्य ज्या संघानं गाजवलं
आणि त्या संघाचा हुकमी एक्का निश्चितच आपल्या कर्णधारासोबत एक योग्य पार्टनरशिप सातत्याने या मैदानावर रन मशीन म्हणून जो संबोधला गेला. मी विनंती करतोय अजितजी नाईक यांना की आपण आपले शुभ हस्ते पारितोषिक वितरित करायचं आहे आणि या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज अर्थातच लतेश साळगावकर. हा पुरस्कार सुद्धा वितरित करतायत एकेकाळची बांदा गावची रन मशीन अजितजी नाईक. मी म्हणेन हा सुद्धा एक दुग्ध शर्करा योग. त्यानंतर हे पारितोषिक असंच एक व्यक्तिमत्व वितरित करेल ज्यांचं नाव आहे सन्मान्य श्यामभाई काणेकर यांचे शुभ हस्ते प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज, या स्पर्धेचा शिल्पकार, या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू. नुसतेच गोलंदाजी नाही, फलंदाजीच नाही, तर निश्चितच प्रसंगानुसार आपल्या संघाला जे जे आवश्यक होतं एक कल्पक नेतृत्वाबरोबरच एक वेगवेगळ्या संकल्पना राबवीत एक युवा संघाला घेऊन अगदी फायनल पर्यंतचा प्रवास ज्या खेळाडूच्या माध्यमातून घडला, एक बहारदार कामगिरी या संपूर्ण स्पर्धेत ज्या खेळाडूच्या माध्यमातून घडली, तो या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू श्यामबाई विनंती असेल आपले शुभ हस्ते वितरित व्हावं. सागर मोर्ये गौरव स्पोर्ट्स बांदा संघाचा खेळाडू, अष्टपैलू खेळाडू, ज्याला जातोय मॅन ऑफ द सिरीज आणि वितरित करतायत असंच एक व्यक्तिमत्व बांदा गावातलं. तब्बल 6 ते 7 बळी आणि जवळपास 67 धावा संपूर्ण सिरीज मध्ये सागर मोर्ये ठरतोय प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. मगाशी आम्ही काही व्यक्तींचा या ठिकाणी या स्पर्धेत मदत केलेल्या काही व्यक्तींचा सन्मान केला होता आणि मगाशी आम्ही नाव घेतलं होतं सन्मान्य श्री आपा धामापूरकर सर. ते मगाशी या ठिकाणी उपस्थित नव्हते, ते आता उपस्थित झालेले आहेत. मी आपा धामापूरकर आपल्याला विनंती करतो की आपल्याला जो सन्मान दिला जातोय या V4 IBCL चॅम्पियन्स ट्रॉफीच्या निमित्तानं या सन्मानाचा आपण या ठिकाणी व्यासपीठावरती येऊन सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. मी येडवे सर आपल्याला विनंती करतो की या ठिकाणी आपा धामापूरकर सर यांचा या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत. त्यानंतर या स्पर्धेच्या सांघिक पारितोषिकांकडे आपण वळतोय. तृतीय क्रमांकाचा विजेता, आकर्षक ट्रॉफी आणि रोख रक्कम रुपये 5,000 असं ह्या पारितोषिकाचं स्वरूप आहे आणि हे पारितोषिक वितरित करतायत सन्माननीय शीतलजी राऊळ, माजी पंचायत समिती उपसभापती आणि अचानक बांदा संघाचे माजी खेळाडू, त्याचबरोबर V4 ग्रुपचे सर्व सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा तृतीय क्रमांकचा पारितोषिक विजेता संघ आहे माऊली क्रिकेटर्स तोरसे संघ. माऊली क्रिकेटर्स तोरसे संघाच्या वतीनं मला वाटतं मंदार येतोय. आपल्या संघाचा सन्मान स्वीकारण्यासाठी अगदी थोडक्यात या ठिकाणी ही संधी त्यांच्याकडनं हुकली. अंतिम फेरीत पोहोचण्याची एक चांगली लढत त्यांनी उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये गौरव स्पोर्ट्स बांदा संघाविरुद्ध दिली. ते माऊली क्रिकेटर्स तोरसे संघाचे मंदार झाटिये या ठिकाणी आपल्या संघाच्या वतीनं सन्मान स्वीकारतायत. त्यानंतरचा सन्मान या स्पर्धेचा उपविजेता, मी म्हणेन अगदी युवकांनी भरलेला संघ होता आणि हा सन्मान करण्याची विनंती करतोय या गावच्या प्रथम नागरिक प्रियांकाताई आपल्याला आणि इतर सगळे मान्यवर निश्चितपणानं हातभार लावतील. V4च्या माध्यमातून आयोजित केली जाणारी V4 IBCL चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चा उपविजेता तब्बल 50,000 रुपये रकमेचं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आणि आकर्षक असा चषक प्रियांकाताई आपल्या शुभ हस्ते आपण करा वितरण. आणि अर्थातच उपविजेता आहे गौरव स्पोर्ट्स बांदा, गौरवजी नाटेकर आणि त्यांचे कप्तान आयुष नाईक. विनंती असेल इतर सगळ्या टीम्स मेट्सनी या ठिकाणी फोटो सेशन साठी यायचं आहे. गौरव स्पोर्ट्स बांदा संघ V4 IBCL चॅम्पियन्स ट्रॉफी. खरं तर बांदा संघाचे जे ओनर आहेत गौरवजी नाटेकर यांचा काल वाढदिवस होता आणि या
संघानं त्यांना एक वाढदिवसानिमित्त हे अनोखं गिफ्टच दिलं असं म्हटलं तर काय ते वावगं ठरणार नाही. उपविजेता संघ ठरला या स्पर्धेचा गौरव स्पोर्ट्स बांदा संघ. या संघाचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. यानंतर ज्या टायटल साठी आपण अगदी बुधवारपासून या पाटेश्वर मैदानावर ठाण मांडून होतो, कोण बनेल या स्पर्धेचा विजेता अशी प्रश्नचिन्ह मैदानामध्ये निश्चितपणाने होती. पण मी म्हणेन सातत्यानं एक नाही दोन नाही तर तब्बल 5 विजेतेपदानंतर विजेतेपद क्रमांक 6 विजेतेपदाचा षटकार ज्या संघानं ज्या मैदानावर गाजवला तो या स्पर्धेचा विजेता 1 लाख रुपयाचं पारितोषिक, त्याचबरोबर आकर्षक चषक, श्वेताताई आणि इतर सगळे मान्यवर यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा विजेता ठरतोय श्री बांदेश्वर 11 शिरोडा. सलग 6 स्पर्धांमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावरच्या तर शेजारील गोवा राज्याच्या सलग 6 मोठ्या स्पर्धांचं विजेतेपद पटकावणारा मकरंदभाई तोरसकर यांच्या मालकीचा हा अजिंक्य संघ श्री बांदेश्वर 11 शिरोडा संघ. अगदी ध्रुव ट्रॉफी पासून सुरू झालेला हा सिलसिला आज या ठिकाणी या बांद्याच्या ऐतिहासिक पाटेश्वर मैदानावरती V4 IBL चॅम्पियन्स ट्रॉफी या स्पर्धेच्या निमित्तानं सलगचं 6वं अजिंक्यपद पटकावण्याचा मान राखलाय तो मकरंद तोरसकर यांच्या श्री बांदेश्वर 11 शिरोडा संघानं. मनपूर्वक अभिनंदन या सर्व संघाचं, मकरंदभाई तुमचं आणि संघातील सर्व खेळाडूंचं, ज्याने एक दर्जेदार क्रिकेटचा खेळ या उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांना या बांद्याच्या पाटेश्वर मैदानावरती दाखवला. या ठिकाणी आता अगदी कार्यक्रमाचा शेवटचा भाग, गोड भाग म्हणजे आभार प्रदर्शन. पण मंडप डेकोरेटर्स कोणते बाबली कळंगुटकर यांचा सन्मान केला जातोय. बाबली कळंगुटकर कुठे आहेत का? नाही असत. बाबली कळंगुटकर यानंतरचा अगदी गोड भाग म्हणजे आभार प्रदर्शन. परंतु आपल्या व्यक्तींचे आभार मानायचे नसतात, मनात आलेल्या भावना व्यक्त केल्याशिवाय पर्याय नसतो. या सगळ्याच मान्यवरांना मी खऱ्या अर्थानं धन्यवाद देईन, कारण त्यांनी कार्यात वेळात वेळ काढून या कार्यात ते सहभागी झाले. दाजी धुरत्न यानंतर मी विनंती करतोय दाजी धुरत षटकारांची हॅट्रिक या मैदानावर आणि व्हीबी ग्रुपच्या वतीने या ठिकाणी हे बाबली यांचा सन्मान केला जातोय. मोमेंटो कुठे येतो? विनंती करतोय सुनीलजी आपल्या शुभ हस्ते मंडप डेकोरेटर बाबली कळंगुटकर यांचा आपण सन्मान करावा. दाजी धुरत या 2000 रुपयाचं रोख रकमेचं पारितोषिक आपल्याला दिलं जातंय. दाजी धुरत षटकारांची हॅट्रिक. व्हीबी ग्रुपच्या वतीने या ठिकाणी हे पारितोषिकांची खैरात होती चौकार षटकारांसाठी. सुनीलजी आपल्याला विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक रक्कम रुपये रोख 2000 वितरित करायचं आहे. तर माझी चर्चा होती आभार प्रदर्शनाची. सर्वच मान्यवरांना मी खऱ्या अर्थानं वेळात वेळ काढून आल्याबद्दल धन्यवाद देईन, तुमच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देईन. परंतु मान्यवरांच्या आयोजकांच्या नाही तर मान्यवरांच्या परवानगीनं खऱ्या अर्थानं मी सांगेन की व्हीबी कन्सल्टन्सी LLP या ग्रुपनं खऱ्या अर्थानं 2025ची यादगार स्पर्धा निश्चितपणानं बनवली आहे. या ऐतिहासिक मैदानावर येणाऱ्या कालावधीत हे कदाचित पर्व एक असलं तर येणारा काळ सन 2026 पुनश्च एकदा या मैदानावर आपण व्हीबी कन्सल्टन्सी LLPच्या माध्यमातून पुन्हा एकदा अशाच मनसुब्यासह जमू अशा प्रकारच्या सदिच्छेसह शुभेच्छांसह हा कार्यक्रम या इथे संपला असं सन्माननीय अध्यक्ष आणि मान्यवरांच्या परवानगीने जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.